पावभाजीसाठी लागणारं साहित्य हा वाटाणा आहे, हा फ्लावर, ही ढोबळी मिरची, हा कोबी आणि हे बटाटे. आता हे आपण उकडून घेऊ. आता हे आपण 3 शिट्ट्या करून घेऊ म्हणजे भाजी शिजून निघेल. 3 शिट्ट्या झाल्यात. कुकर गार होऊस्तोवर आता आपण हे टमाट्याची आणि कांद्याची पेस्ट करून घेऊ. त्याच्यात हे आलं आणि एवढं लसूण घालू आपण याच्यामध्ये. आता आपण ही पेस्ट परतून घेऊ. आता चांगली थोडी जिरी टाकू. हळद टाकली. आता ही पेस्ट आपण याच्यात टाकून घेऊ. छान परतून घेऊ आता 1-5 मिनिटात. आता याच्यात सगळे मसाले घालून घेऊ. पावभाजी मसाला टाकला, मिरची पावडर टाकली, धना पावडर टाकली आणि थोडा कांदा मसाला टाकला. आता हे चांगलं परतून घे. आता हे आपला मसाला परतून झालाय. आता हे मिक्स केलेली भाजी आपण त्याच्यात ओतून घेऊ. आता ही चांगली मिक्स करून घेऊ आपण. आता मी याच्यात थोडंसं अजून पाणी ओतते कारण आम्ही 5 लोकांसाठी भाजी करणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पाणी ओतते आता परत. आता चवीपुरतं मीठ घालू याच्यात. 3 मिनिटं उकळून द्यायची. कसुरी मेथी टाकते मी थोडीशी याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची वरून. आता ही उकळून झाली, आपली पावभाजी तयार झाली. आता